ऑफिसला जायला प्रचंड उशीर होतोय, पण तुमच्याकडे आहेत फक्त 5 मिनिटं ज्याच्यामध्ये तुम्हाला रेडी व्हायचंय. तर कसं रेडी व्हायचं तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सुरुवात मी करते इथे सनस्क्रीनपासून. जे सनस्क्रीन तुमच्या स्किन टाईपला सूट होऊन जातं, तर ते सनस्क्रीन तुम्ही इथे यूज करू शकता. मी इथे हायफनचं सनस्क्रीन यूज करत आहे. माझी जी स्किन आहे ती आहे कंबाईन स्किन म्हणजे कॉम्बिनेशन स्किन तुम्ही म्हणू शकता. शिवाय माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. त्यामुळे मी हे वालं जे हायफनचं जे सनस्क्रीन आहे ते यूज करून घेते. बरं हायफनचं सनस्क्रीन चूज करण्यामागचा आणखीन एक रिझन म्हणजे ते तुमच्या चेहऱ्यावर हलकासा असा ग्लोज देतं. त्यामुळे मला हे सनस्क्रीन फार आवडतं. बरं सनस्क्रीन केल्यानंतर चला याला आता मॉइश्चरायझरने सुद्धा छान आपल्या स्किनला प्रेप करून घेऊयात. सनस्क्रीन लावणे, टोनर लावणे, मॉइश्चरायझर लावणे हे सगळे जे पार्ट आहेत ना हे आपल्या स्किन प्रेपमध्ये येऊन जातात. इथे मी यूज करत आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे यूज करण्यामागचा हेतू म्हणजे माझी स्किन जसं मी तुम्हाला सांगितलं सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे माझ्या स्किनला दुसरं मॉइश्चरायझर फार काही सूट होत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या स्किनला जे मॉइश्चरायझर सूट होतं ते तुम्ही इथे यूज करायचं आहे. तर इथे आपण छान प्रकारे आता स्किन प्रेप करून घेतलेली आहे. नंतर आपण जाणार आहोत मेकअपकडे. तर हां, मेकअपमध्ये मी आज फक्त आणि फक्त कन्सिलरचा यूज करणार आहे. तेही माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते हाईड करण्यासाठी. तर असं का? तर अजिबात मला फाउंडेशन घेऊन त्याला ब्लेंड करायला, प्रायमर लावायला अजिबात वेळ नाहीये. म्हणून मी फक्त इथे हे फिटमीचं जे कन्सिलर आहे ते यूज करणार आहे. म्हणजे आजचा जो मेकअप लूक आहे तो बेसिकली नॅचरल आणि एकदम असं सॉफ्ट नॅचरल असणार आहे. अजिबात हा हेवी मेकअप नसणार आहे. अवघ्या 5 मिनिटात तुम्ही रेडी होणार आहात हे सगळे स्टेप्स फॉलो करून. तर तुम्ही बघत आहात मी इथे फिटमीचं कन्सिलर यूज केलं आहे आणि किती छान प्रकारे हे ब्लेंड झालेलं आहे. माझ्या दोन्ही आईजमधला गाईज डिफरन्स बघा. जे माझे डार्क सर्कल्स आहेत ना, ते खूप थोडेसे जास्त आहे माझ्या स्किनवर म्हणून ते हाईड करण्यासाठी मला कन्सिलर यूज करावं लागतं. तर मी छान प्रकारे माझ्या हातांच्या बोटांनीच अतिशय छान प्रकारे हे ब्लेंड करून घेतलेलं आहे कन्सिलर. नेक्स्ट स्टेप मी इथे यूज करत आहे ते म्हणजे ही लूज पावडर. फिटमीची लूज पावडर. बरं ती का? तर याच्याऐवजी तुम्ही जे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर येतं ते सुद्धा यूज करू शकता. पण मी आज फिटमीची जी लूज पावडर आहे ती यूज करत आहे. याने काय होतं तुम्हाला स्वेटिंग खूप कमी येतं. आणि आत्ताचं तुम्ही बघत असाल ना, तर वातावरण अतिशय असं ह्युमिड आहे, थोडं पावसाचं, मध्येच गरम होतं, मध्ये स्वेटिंग होतं आणि ऑफिसला जाईपर्यंत तो मेकअप राहत सुद्धा नाही. म्हणून मी लूज पावडरने छानपैकी माझ्या स्किनला पूर्णपणे लूज पावडर लावून सेट करत आहे. तुम्ही ते फिटमीचं जे कॉम्पॅक्ट पावडर आहे, ते सुद्धा वॉटरप्रूफमध्येच येतं, तर ते सुद्धा यूज करू शकता. बट जर लूज पावडर यूज केली ना, तर मेकअप जो आहे, तर तो तुमचा थोडा लाँग लास्टिंग राहतो. म्हणजे काय अगदी 10-12 तास तुमचा आहे तसा मेकअप टिकून राहतो. त्यामुळे मी शक्यतो लूज पावडरच चूज करते. तर लूज पावडर मी सगळीकडे छान प्रकारे आता माझ्या चेहऱ्याला लावून घेत आहे. चिन झालं, माझे सॉरी माझे चीक्स झाले, ते सगळीकडे मी हे लूज पावडरने सेट करून घेत आहे. तर आता नेक्स्ट स्टेप येणार आहे, ती म्हणजे हलकसं ब्लश. तर इथे मी हे शुगरचं जे पॅलेट आहे, त्याच्यामध्ये येतं तुम्हाला थोडंसं ब्लश, त्यानंतर कॉन्टोर आणि नंतर येतं हायलायटर. तर इथे मी हे शुगरचं ब्लश वापरत आहे. अगदी हलका-हलका लावून घेणार आहे. मला यार ब्लश प्रचंड आवडतात. त्यामुळे मी थोडंसं ब्लश लावणं प्रेफर करते. तुम्हाला जर नोजला सुद्धा ब्लश लावणं आवडत असेल, तर ते तुम्ही लावून घ्या. नंतर मी इथे सेम परत NYBची लिपस्टिक आहे. ही शेड मला फार आवडते. माझ्या मोस्ट ऑफ द व्हिडिओजमध्ये ना तुम्ही ही वाली लिपस्टिक शेड बघितली असेल. तर हे मला फार आवडते म्हणून मी ऑफिसला जाताना हीच प्रेफर करते आणि अगदी छान प्रकारे ही लागून जाते तुमच्या लिप्सला आणि शिवाय लाँग लास्टिंग सुद्धा आहे. अगदी म्हणजे स्मज प्रूफ सुद्धा आहे. अफोर्डेबल आहे. तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट जर तुम्हाला अशी कुठली लिपस्टिक तुम्ही बघत असाल तर. मला थोड्याशा डार्क शेडच्या लिपस्टिक आवडतात. म्हणून मी हे वाली जे आहे ती थोडेसे डार्क टाइपमध्ये म्हणजे न्यूडपेक्षा थोडंसं डार्क अशी मी प्रेफर करते. नंतर आता मस्कारा जो आहे, आई गं! झाली गडबड. हे असं होतं गडबडीमध्ये ना असं काही ना काही उद्योग होऊनच जातो. तर मस्काराने मी आता लॅशेस छान माझे करून घेत आहे. इथे मी यूज करत आहे L'Oreal प्रोफेशनलचं आयलॅशेस सेन्सेशनल असा वाला मस्कारा आहे. हा सुद्धा अगदी वॉटरप्रूफ आहे. म्हणजे मी ना नक्की असा व्हिडिओ बनवेल, की आत्ता म्हणजे मी सकाळी केलेला मेकअप आणि माझा ऑफिस आफ्टर 9 अवर्सवाला माझा मेकअप कसा दिसतो. तर तुम्ही तिथे बघू शकता, की डिफरन्स कसा आहे. तर अशा प्रकारे मी अगदी मिनिमल 2-3 प्रॉडक्ट यूज करून हा 5 मिनिटाचा मेकअप लूक क्रिएट केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये
कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय